गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आलो सप्तशृंगी वनीगडावर. रात्री 12 वाजता आम्ही घरी येऊन निघालो तू. इथं 3 वाजता आम्ही पोहोचलो. दिवस निघोपर्यंत आम्ही गाडीत झोपेलो तू. आता तीर्थावर आंघोळ करायला आलो. यात्रा होऊन भरपूर दिवस झाला, काय जास्त गर्दी नाही. मस्त फ्रेश झालो, नवी कपडे घालून घेतले. आता आम्हाला जायचंय दर्शन करायला. वरती दर्शन करायला भरपूर गर्दी आहे, त्याच्यामुळे खालूनच दर्शन घ्यायचं आहे. परत स्वयंपाक करायला टाइम होईल, त्याच्यामुळे दर्शन करून झाले आम्ही आलो टॉबेरी घ्यायला. पोरं जास्त टॉबेरी चॉकलेट खाता, त्याच्यामुळे त्यांना टॉबेरीज खायला घेतले डायरेक्ट. आम्ही आलो डायरेक्ट सतीचा कडा बघायला. तुमची वहिनीना कडा काय बघितला ना, तिला बघायला आणला इकडं. इथं आल्या माकडानं आमची टॉबेरी शिस्कून खायला घेतली. आम्हाला माहित नव्हतं इथं माकडं राहता म्हणून. एक टॉबेरीच बॉक्स उरलाय, तो बॅगेत घालून घेतला. थोडा साईडला आल्या पोरांना खायला दिला. माकडं नाही तोपर्यंत पोरांना म्हणून पटकन खाऊन घे. एवढ्या कडक उन्हाळ्यात अजून गडावर पाणी वाहत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कडेखाली एकदम खतरनाक असा घाट आहे. आमचा कडा फिरून झालाय, आता गाड्या सापडी जायला लागणार आहे. स्वयंपाक करायसाठी जागा चेंज केली आहे. थोडा पुढे आल्यावर काकडी खायला घेतली. आमचे दिदूल पाय पाय चालायला मजा येते, पण पडायची भीती वाटत आहे. फायनली आम्ही आमच्या गाड्यांपाशी पोहोचलो. स्वयंपाक करायसाठी जागा एकदम मस्त सापडली आहे. आधी चूल पेटून घेतली. गडावर स्वयंपाक करून जेवण्याची मजाच वेगळी आहे, पण स्वयंपाक करायसाठी पाणी कमी आहे, त्याच्यामुळे आता पाणी सापडायला जायला लागणार आहे कुठेतरी. इथं शेजारी पाणी बघायला आलो तू, पण विहिरीत पाणीच नाही राहिलं. थोडाच पाणी ते पण खराब आहे. आता दुसरी तरी पाणी सापडायला जायला लागणार आहे. इथं एक टँकर उभा आहे, पण त्यांनी पाण्याचा टँकरच विकत घेतलाय. आता दुसरी काय तर जुगाड करायला लागणार आहे. थोडा पुढे आल्या झाडाला पाठी बघितली. आमच्या जार मिळतील म्हणून लगेच आत्याश पोरांना फोन करून बघितला. टँकर आहे का? जार भेटत काय भेटत? जार भेटत का? काय रुपये जार आहे? 50 रुपये. कुठं आहे तू तशी? आम्ही इकडे याच्या पशी शौचालयामध्ये शौचालयापाशी 50 रुपयाला जार आहे, पण घ्यायलाच लागणार आहे. आम्ही घरी येऊन पाणी आणला, त्या संपून गेलाय पूर्ण. हे कार्यकर्त्यांसोबत कॅमेराचा आणलाय. कॅमेरा एक नाही पण 2 घेऊन आल्या डायरेक्ट. मला माहित असतात 2 कॅमेरा आणला, मा एक कॅमेरा घेतला असता सोबत. चुलत भाऊ लांबूनच 2 बोटा दाखवू राहिला. फोटो काढून यांचा कार्डच भरून गेलाय पूर्ण. आता फोटो फोनात घेऊ राहिल्या त्या. बहिणीने घेतल्या भरपूर काकडे. ज्या स्वयंपाक करतात त्यांना वाटून देऊ राहिलीये. ज्यांना खायला टाइम नाही त्यांना डायरेक्ट हाताने खाऊ घालू राहिले. जवळच पाण्याचा टँकर आलाय, पाणी वापरायसाठी भरून घ्यायचं आहे लगे. हे आहे आमची वहिनी. गाडी आणली. गाडी ड्रायव्हर आहे आपली, आणि 2 हे इकडे एक आहे गाडी, आणि अजून इकडे एक गाडी आहे. ही एक गाडी. अरे थांबा ना, अरे चांगलं नाही दिसला व्हिडिओ मध्ये. थांब. माय लव्ह आरबी. हे गाड्याची हिंमत झाली, पण माझी ना अजून हिंमत झाली. नाव गोंदायची. काच्यावर दगड ठेवला तर काळ जाव. इकडे माझ्या काय ऊन भरपूर झालं, त्याच्यामुळे पोराने एकदम परफेक्ट जागा सापडली. झोपायची पण सोय आहे. आमचा पूर्ण स्वयंपाक झालाय. आम्ही आलो आता देवीला निवद ठेवायला. जेवण करून आणि सगळं आवरून आम्ही आलो परत यात्रेत फिरायला. यात्रेत फिरून झाले आलो गाडीत येऊन मस्त आरामात झोपून घेतलं माळ्यावर.